नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी प्रतिभा झावरे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्येही तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आजचा ब्लॉग काय आहे हे तर तुम्हाला समजलंच असेल। तर येस, मला मॅटर्निटी शूट करायचं आहे। ॲक्च्युली मला मॅटर्निटी शूट हा 7 मंथमध्येच करायचा होता, पण यांना काही त्यावेळी सुट्टी मिळाली नाही, त्यामुळे आत्ता मी फोटोशूट करणार आहोत। तसं तर हे बोलत होते की तू 7 मंथमध्येच फोटोशूट करून घे, नंतर तुला ट्रॅव्हलिंग वगैरे होणार नाही, पण मीच तेव्हा कॅन्सल केलं की म्हटलं नको, सोबत फोटोशूट करूयात, तेवढीच एक आठवण राहते। तर आता फायनली आम्ही उद्या फोटोशूट करणार आहोत। आणि फोटोशूट आत्ता हे आल्यानंतर पण आमचं केव्हापासून चालू आहे करायचं, पण एक दिवस असंच पुढे ढकलत चाललं आहे। फोटोग्राफरची डेट फिक्स झाली की दुसरी डेट पार्लरची कॅन्सल होत आहे, असंच सुरू होत चालू आहे आमचं पुढे। तर फायनली उद्याची डेट आमची फिक्स झालेली आहे। तर फोटोशूटसाठी लागणारी जी शॉपिंग आहे माझी पर्सनली स्वतःची, तर ती मी यांना याच्या अगोदरच करून ठेवली होती, कारण परत साडी घेणं, ब्लाऊज वगैरे स्टिच करून घेणं हे लवकर मिळत नाही, त्यामुळे मी माझी पर्सनली शॉपिंग अगोदरच करून घेतली होती आणि बाकी होती ती यांची शॉपिंग। तर हे आल्यानंतर यांनी पण यांची शॉपिंग करून घेतली आहे। तर आता मॅटर्निटी शूटसाठी लागणारी म्हणजे थीमसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याही यांनी आणलेल्या आहेत। तर मॅटर्निटी शूटसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत बेबी ऑर गर्लची थीमसाठी, तर त्या यांनी कोणकोणत्या आणलेल्या आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर चला, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा। कसा होता आजचा आपला ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून यापुढचे येणारे माझे जे नेक्स्ट ब्लॉग्स आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील। आणि जर तुमच्याकडे आणखी काही फोटोशूटसाठी, मॅटर्निटी शूटसाठी आणखी काही आयडियाज असतील तर त्याही नक्की मला कमेंटमध्ये सांगा। तर मी बेबी गर्ल और बेबी बॉयच्या थीमसाठी कोणकोणत्या गोष्टी आणलेल्या आहेत, म्हणजे यांनी आणलेल्या आहेत, तर कोणकोणत्या गोष्टी आणलेल्या आहेत मी तुम्हाला दाखवते। तर फोटोशूटसाठी घेतलेली आम्ही पहिली वस्तू म्हणजे की ड्रेस। तर 2 ड्रेस आम्ही घेतलेले आहेत। हा आहे बेबी गर्लचा ड्रेस आणि एक बेबी बॉयसाठी घेतलेला आहे। तर हा ड्रेस तुम्ही बघू शकता किती क्यूट आहे। ॲक्च्युली आम्हाला बेबी गर्लसाठी पिंक कलरचा ड्रेस घ्यायचा होता, पण पिंक कलरचा नाही घेतला। हा पॅटर्न मला जरा जास्त आवडला, त्यामुळे मग हाच पॅटर्न सिलेक्ट केला आणि बेबी बॉयसाठी दाखवते। तर बेबी बॉयच्या थीमसाठी आम्ही हा ब्ल्यू कलर घेतलेला आहे। हा पण एकदम सिंपल आहे। हे ज्या दुकानामध्ये गेले होते तिथे एवढे छान काय पॅटर्न त्यांना मिळाले नाहीत आणि जास्त घाईमध्ये होते, त्यामुळे दुसऱ्या दुकानामध्ये हे गेले पण नाही, त्यामुळे मग जे मिळालं तेच आम्ही आत्ता घेतलेलं आहे। तर हा आहे बेबी बॉयसाठी। तर बेबी गर्लसाठी हा घेतलेला आहे आणि बेबी बॉयसाठी हा। तर हे झाली पहिली वस्तू। यानंतर बेबी गर्ल आणि बेबी बॉयच्या थीमसाठी घेतलेली आम्ही दुसरी वस्तू म्हणजे हे छोटेसे क्यूट असे सॉक्स। तर हे घेतलेले आहेत आम्ही। ॲक्च्युली आम्ही शूज घेणार होतो, पण मला हे सॉक्स जरा जास्त आवडले, छान वाटले, त्यामुळे आम्ही ते कॅन्सल केले आणि हे घेतलेले आहेत। तर हे ब्ल्यू कलर बेबी बॉयसाठी आणि पिंक कलर बेबी गर्लसाठी। तर ही झाली सेकंड वस्तू। यानंतर तिसरं म्हणजे की बेबी गर्ल आणि बेबी बॉयच्या थीमसाठी तिसरी वस्तू म्हणजे की हे 2 बलून घेतलेले आहेत। त्याचबरोबर शूटसाठी आम्ही हे पण घेतलेलं आहे मॉम टू बीचं। डॅड टू बीचं नाही घेतलं, फक्त मॉम टू बीचंच घेतलेलं आहे। तर ह्या काही गोष्टी मी घेतलेल्या आहेत। साडी वगैरे पण घेतलेली आहे, ते तर तुम्हाला फोटोशूटमध्ये कळेलच की कोणत्या कलरची साडी घेतलेली आहे। आणि आणखी पण ड्रेस आहेत, तर ते तुम्ही फोटोशूटमध्येच बघा की कोणकोणते ड्रेस मी सिलेक्ट केलेले आहेत। तर आज हे गेले होते माझ्या भाचीला आणण्यासाठी, त्यांना बऱ्याच दिवसांपासून सुट्ट्या लागल्या होत्या। तर ते सारखे कॉल करायचे, मामा मला घ्यायला ये, सुट्टी लागली आहे। तर फायनली आज हे गेले होते आणि आल्यानंतर तुम्ही बघू शकता गिरिजा नुसती मामा मागेच फिरते माझ्यासोबत। तर आल्यानंतर बघितलं पण नाही माझ्याकडे, ना बोलल्या आणि नाही तेव्हा मामासोबत बोलत पण नाही, ना कॉलवर ना समोर ना मामाकडे जातात। आणि आज तर बघा झाले का गिरीच्या झाले, मिशन सक्सेसफुल झालेलं आहे।
8:18 4 दिवे लागलेत आणि गिरीच्या फुकण्याचं काम करीत आहे. मस्त पैकी लावले तर गिरीच्या लागे सुरू. गिरीजा एक आमची जिमी, टॉमी आणि एक गिरिजा. तिकडून आली. आले आले. अरे गिरीजा त्यांच्या गळ्यात असे कापड का बांधलेत? साड्या म्हणलं. हा हा तिकडे नका जाऊ अंधार. तुम्ही नका जाऊ. येतील ते. तिकडे नका जाऊ. पाय चप्पल नाही. का आले आले. याच्या गळ्यात साडीच बांधली डायरेक्ट. काय साडी घालू? आम्ही साडी घालू. आम्ही गळ्यात साडी घालू. तर आज आमच्या इथे दावण मालिक बाबांची यात्रा होती आणि यात्रेनिमित्त तिथे आमटी होती. दरवर्षीच आमटी असते आणि हे बघू शकता किती छान अशी आमटी आहे. एकदम तर्री आणि स्मेल पण इतका छान येत आहे. एकदम मस्त स्मेल येत आहे. बघू शकता. मी तर काय तिकडे गेली नव्हती ह्यावेळेस. मागच्या वर्षी मी गेली होती, ह्यावेळेस मी काय गेली नाही. आणि तिथून सगळे आमटी घरी घेऊन जातात, त्यामुळे परमिशन आहे की ज्यांना पाहिजे ते घरी घेऊन जाऊ शकतात. तर माझ्या सासूबाईंनी पण आमटी घरी आणली होती. आणि ह्या वर्षी हे पण यात्रेला होते. म्हणजे जसे हे नोकरीला लागले आहेत तसे ह्या टायमिंगमध्ये त्यांना काही सुट्टी मिळत नाही. आणि ह्यावेळेस पहिल्यांदा ते नोकरीला लागल्यानंतर यात्रेला होते. तर हे पण गेले होते तिकडे. यांनी तिथं जेवण वगैरे वाढलं आणि तिथे काही जेवण केलं नाही. तर आमटी तर घरी आणलीच होती. मग मी 2 भाकरी केल्या दोघांसाठी आणि मग आम्ही पण मस्तपैकी आमटी खाल्ली.